पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नामस्मरणात त्या भगवंताच्या एवढी ताकद आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे किंवा नाम चांगले चांगले माझे कंठे. त्या नामाने अनेक जण आतापर्यंत तरलेत. महाराज तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. त्या नामाने एवढे जण तरलेत ना की तुमचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. त्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा माहित नाही. महाराज म्हणतात मी तो अल्पमतेहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. महाराज म्हणतात की असणार त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्या भगवंताला सुद्धा त्या नामाचा महिमा माहित नाही म्हणतात. हा बघा काय झालं. एक वेळेस 3 स्त्रिया एकत्र बसल्या. मोठ्या घरच्या स्त्रिया. त्यांचं नाव आहे बघा लोपामुद्रा, अंजनी माता आणि कौसल्या माता. कौसल्या माता म्हणजे भगवान श्रीरामाची आई. लोपामुद्रा म्हणजे अगस्ती ऋषींची पत्नी आणि अंजनी माता म्हणजे हनुमंतरायांच्या आई. अशा 3 जणी एकत्र बसल्या. आणि असा नियम आहे बघा 3 स्त्रिया एकत्रित आल्या किंवा 2 स्त्रिया एकत्रित आल्यात आणि त्या गप्प बसल्यात असं कधीच घडलं नाही. इथल्या सोडून बरं का. तुम्ही तुमच्याबद्दल नाही सांगत. 3 त्या स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी असणार बोलायला सुरुवात केलं. असणारे लोपमुद्रा म्हणायला लागली किंवा कौशल्या अगोदर सगळ्यात म्हणायला लागली. कौशल्याने सांगितलं बाई माझ्या राम एवढा श्रेष्ठ आहे ना. बघा एवढा असणारा बलाढ्य असणारा रावण बघा सागरावरून गेले आणि एवढा असणारा बलाढ्य असणारा रावणाचा असणारा परिपाक करून रावणाचा असणार रावणाला हरवून माझा राम सीतेला घेऊन परत आला. किती मोठी ताकद आहे. आता हे ऐकल्याच्या नंतर साहजिकच आहे दुसरीला थोडंसं वाईट वाटलं. मग लोपामुद्रा म्हणायला लागली अगं तुझ्या रामाचा पराक्रम काय सांगतेस. तुझ्या रामाने त्या सागरावरून जाऊन रावणाचा हे केलं म्हणले छळ केला रावणाला मारलं यात नवल नाही. तुझ्या रामांनी जर माझ्या अगस्ती मुनींना माझ्या पतिराजांना जर एकदा सांगितलं असतं ना की असणार तुम्ही हा सागर एका घोटात पिऊन घ्या तर माझ्या पतींनी हा सागर एका घोटामध्ये पिऊन घेतला असता. त्यात काय नवल आहे म्हटली. आता हे दोघींचं झालं. आता अंजनी माता ऐकायला लागली. अंजनी माता सांगितलं तुमच्या दोघींचं पण राहू द्या. माझ्या हनुमंतामध्ये एवढी ताकद आहे असणार पूल बांधला यात नवल नाही. तुम्ही पिऊन घेताल सागर याच्यात नवल नाही. माझ्या हनुमंतरायाने एक उड्डाण केलं तर लंकेत गेला असता आणि सीतेला घेऊन आला असता रामाने सांगितलं असतं तर. आता हे सगळं ऐकत होते हनुमंतरायाने विचार केलं आता आपल्या 3ही आईसाहेबांना थोडंसं समजून सांगण्याची गरज आहे म्हटले. हनुमंतराय त्या 3घींकडेही गेले आणि 3घींनाही सांगू लागले. आईसाहेब कौशल्या माताला म्हटले भगवान श्री रामाच्या हाताने दगड तरले नाहीत. त्यांनी जो पूल बांधला सागरावरती त्यांच्या हाताने दगड तरले नाही म्हणले. मी तिथंच होतो. भगवंतांनी दगड टाकून पाहिला होता दगड बुडाला. दगड जर कशाने तरला असेल तर तो राम नामाने तरला बघा. ठीक आहे. आपल्या आईला सांगितलं आईसाहेब अंजनी माताला सांगितलं मी एका उड्डाणामध्ये लंकेमध्ये जाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे मी सतत भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून माझ्यामध्ये ही ताकद आहे. लोपामुद्राकडे गेले. त्यांना सांगितलं आईसाहेब तुमचे पतिराज एका घोटामध्ये समुद्राचं प्राशन करू शकतात. त्याचं कारण असं आहे त्या समुद्रापेक्षाही मोठं नाव महाराज ज्ञानोबा म्हणतात गगनाहुने वाढ नाम आहे. महाराज म्हणतात त्या गगनापेक्षाही मोठं नाव आहे म्हणून त्याच्यामध्ये समुद्र सामावू शकतो. तुमच्या अगस्ती मुनींची ती ताकद नाही त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये असलेली ती ताकद आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तर सगळ्या साधू संतांनी सांगितलं ना की असणार तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा चिंतन करा. मीराबाई सुद्धा एका ठिकाणी सांगतात ना. मीराबाई म्हणतात की सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना तेरी बीती उमर हरि नाम बिना तेरी बीती उमर हरि नाम विनाश. मीराबाई म्हणतात बघा कोड सांगतात मीराबाई तुम्हाला आम्हाला. मीराबाई म्हणतात की त्या भगवंताचं नामस्मरण करा. का करा
तर असणारं तुमचं जीवन त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय चाललंय. बीती उमर हरी नाम बिना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. कशाप्रमाणे चाललंय तर मीराबाई सांगत असताना मीराबाई म्हणतात की पंची पंख विणा हाती दंत विणा, वैसे पुरुष हरिनाम विणा. बघा मीराबाई गोड दृष्टांत देतात. एखादा पक्षी आहे, गरुडासारखा खूप मोठा पक्षी, भरारी घेणारा पक्षी आहे, आकाशात उडणारा, पण त्या पक्षाला जर पंख नसतील तर त्या पक्षाचा असणारा उपयोग नाही. किंवा एखादा खूप मोठा हत्ती आहे, पण त्या हत्तीला जर दात नसतील तर त्या हत्तीचा उपयोग नाही. मीराबाई म्हणतात वैसे पुरुष हरी नाम बिना करले मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना तेरी, बीती उमर हरी नाम बिना. पुढे मीराबाई आणखीन पुढे सांगतात की मीराबाई म्हणतात एखादी विहीर आहे बघा, खोल विहीर आहे, खूप नीर विणा, खोल विहीर आहे, पण त्या विहिरीमध्ये जर पाणी नसेल तर त्या विहिरीचा काही उपयोग नाही. मीराबाई म्हणतात नारी पुरुष विणा. मीराबाई म्हणतात एखादी नारी आहे, सुंदर स्त्री आहे, पण त्या स्त्रीला जर पती नसेल तर त्या स्त्रीचा सुद्धा उपयोग नाही. तसं वैसे पुरुष हरी नाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरी नाम बिना तेरी, बीती उमर हरी नाम. नामस्मरण करायला सांगतात मीराबाई. सगळे संत भगवंताचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला का करायला सांगतात? त्याचं कारण असं आहे, तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे प्रत्येक व्यक्तीला. म्हणून महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. संसारामध्ये प्रत्येक माणूस ग्रस्त आहे, प्रत्येक माणसाला असणारं दुःख आहे बघा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येकाला संसारामध्ये दुःख आहे बघा, कुणी असू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक माणूस संसारामध्ये दुःखी बघा, कुणी असू द्या, त्याला संसारामध्ये दुःख सांगितलंय महाराजांनी. म्हणून महाराज म्हणतात की असणार जो देखे सो दुखिया बाबा. मग सुख जर कशात आहे ते नामस्मरणामध्ये सांगितलं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताने तुम्हाला आम्हाला वाचा दिली ना, मग त्या घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, त्या वाचेने भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल आणि त्या पुण्याने तुमच्या जीवनातला असणारं पाप कशा प्रकारे नाहीस होईल ना, ते दृष्टांताने ज्ञानोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. कापुराच्या वाचे कापुराच्या वाची उजळल्या ज्योती, कापुराच्या वाची उजळल्या ज्योती, कापुराच्या वाची हरिमुखे म्हणा.
हरिमुखे 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 वा ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. एकदा का भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलं ना, भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखाने घेतलं ना, तर असणाऱ्या कापुराप्रमाणे तुमचे दोष जळून जातात. कापुराप्रमाणे तुमचा अभिमान नाहीसा होतो. तिळबरे जरी होय अभिमान मी ऋतो समान भारव आहे, तसं सांगितलं ना महाराजांनी. म्हणून असणारा अभिमान तर नाहीसा होतो. कशाप्रमाणे सांगितलं महाराज? कापुराच्या वाती. कापूर एकदा पेटवला ना, बघा तुम्ही, कापूर एकदा पेटवला तर तो स्वतःलाही नाहीसा करतो आणि जो दीप उजळ तो दीप सुद्धा नाहीसा होतो. बघा तसं ज्ञानोबरायांनी सांगितलं की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाले, तू असणारा विरून जातो. ही ताकद कशामुळे मिळाली? नामस्मरणामुळे. का? तर भगवंताचं हरिमुखे म्हणा, भगवंताचं वाचने नामस्मरण केल्यामुळं त्या कापराप्रमाणे तुमचं आमचं जीवन होतं म्हणतात महाराज. त्या नामस्मरणामध्ये ताकद खूप आहे. बघा सांगितलं ना, एकदा काय झालं, दोन मित्र विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी, त्यांचं अनेक दिवसांचं वैर संपल्यानंतर त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण दोघ जण भेटू. मग एकदा काय झालं, विश्वामित्रांकडे भेटण्यासाठी वशिष्ठ मुनी गेले. बघा वशिष्ठ मुनी तिथे गेल्याच्या नंतर विश्वामित्रांच्या घरी राहिल्याच्या नंतर थोडा काळ गेल्याच्या नंतर वशिष्ठ मुनीने सांगितलं की मला आता पुढील कार्यासाठी जायचंय, मी तुमचा निरोप घेतो. पण निरोप घेत असताना विश्वामित्रांनी काहीतरी आपल्या मित्राला काहीतरी द्यावं म्हणून असणारा एक गोष्ट दिली. काय दिली? तर विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज मी तुम्हाला भेट म्हणून मी माझ्या आयुष्यातलं 1000 वर्षाचं तप तुम्हाला दान करतो म्हटले. 1000 वर्षाचं तप दिलं. बघा वशिष्ठ ऋषी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर थोडा काळ लोटल्याच्या नंतर थोड्या दिवसानंतर विश्वामित्रांना वशिष्ठ मुनींची आठवण झाली आणि आता विश्वामित्र वशिष्ठ मुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर विश्वामित्र सुद्धा वशिष्ठ मुनींकडे थोड्या दिवस राहिले. थोडा काळ गेल्याच्या नंतर विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज मी आता येतो, आज्ञा द्यावी. महाराजांना स्मरण झालं. विश्वामित्रांनी सांगितलं, मला असणारं 1000 वर्षाची तपश्चर्या असताना भेट म्हणून विश्वामित्रांनी दिली होती, आपण सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? तर मग असणारं सांगितलं की एक काम करा, तुम्हाला असणारं मी माझ्या आयुष्यातलं जे अर्धा घड आहे ना, संताची संगत आहे ना, अर्धा क्षणाची संताची संगत तुम्हाला म्हटले मी भेट म्हणून देतो, दान म्हणून देतो. आता विश्वामित्रांना थोडं हसू आलं, आश्चर्य वाटलं. विश्वामित्र बोलायला लागले, अहो 1000 वर्षाची तपश्चर्या कुठं आणि एक अर्धा घडी संतांची संगतीची तपश्चर्या कुठं, नामाची ती असणार कुठं म्हटले, बरोबरी होऊ शकत नाही. आता म्हण काय करायचं? तर ते वशिष्ठ मुनींना लगेच कळून आल्याबरोबर वशिष्ठ मुनी म्हणायला लागले, तुम्ही नाराज झालात का? एक काम करा, अहो तुमच्या 1000 वर्षाच्या तपश्चर्यापेक्षा सुद्धा अर्धा घडी संताची जी संगत आहे ना, अर्धा घडी जे भगवंताचं नामस्मरण त्यांच्या संगतीत जे झालं ना, त्याचं पुण्य तुमच्या 1000 तपश्चर्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. काय बोलता म्हटले महाराज? तुम्ही म्हणले असं कसं काय होऊ शकतं? चला म्हणले विचारायचं असेल तर कोणाला विचारू. चला म्हणले कोणाकडे जाऊ? तर असणारं भगवान असणारं भगवान असणारं ब्रह्मदेवाकडे जाऊ आणि त्यांना विचारू की खरं काय आणि खोटं काय. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना विचारू लागले दोघे जण, देवा विश्वामित्रांनी मला 1000 वर्षाची तपश्चर्या दान दिली आणि मी असणाऱ्या विश्वामित्रांना अर्धा घडी असणारे संतांच्या संगतीचं पुण्य किंवा त्या नामस्मरणाचं क्षण त्यांच्या संगतीत झालेलं पुण्य मी त्यांना प्रदान केलं. श्रेष्ठ सगळ्यात काय आहे ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हटले, हा प्रश्न माझा नाही बाबा, हा प्रश्न तुम्ही काय करा, तुम्ही दोघंही तपस्वी महात्मे आहेत, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही काय करा, भगवान असणाऱ्या विष्णूंकडे जा. भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनाही तोच प्रश्न केला. भगवान विष्णूने सांगितलं, एक काम करा, तपश्चर्याचं यातलं आपल्याला काही जास्त कळत नाही, एक काम करा, तपश्चर्यामध्ये श्रेष्ठ भगवान शंकर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. भगवान शंकराकडे हे दोघं जण गेले. भगवान शंकरांनी सांगितलं, मी तुम्हाला मी तर तपश्चर्यातलं काही सांगू शकत नाही, तुमच्या पुण्याचं जर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, शेषनागाकडे जा म्हटले, त्याची तपश्चर्या सुद्धा खूप श्रेष्ठ आहे. आता हे दोघं जण परत शेषनागाकडे आले. शेषनागाकडे जसं आले तसं शेषनागाला प्रश्न केला, भगवान असणार 1000 वर्षाची तपश्चर्याचं पुण्य जास्त का संत संगतीमध्ये घडलेल्या नामस्मरणाचा अर्धाक्षर नामस्मरणाचं पुण्य जास्त?
भगवान शेषनागांनी सांगितलं, तुम्हाला या प्रश्नाचं मी उत्तर देतो, पण एक काम करा, मला उत्तर द्यायचंय, पण माझ्या डोक्यावर जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीचं मला खूप वज झालंय. एक काम करा, कुणीतरी हे पृथ्वीचं थोडंसं वज हलकं करा म्हटले. आता विश्वामित्राने सांगितलं, असं का? विश्वामित्र म्हटले, माझ्या 1000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य लावतो पृथ्वी माते, तुला विनंती आहे, थोडंसं शेषनागाच्या डोक्यावरून वरती हो आणि शेषनागाला मोकळं कर. पृथ्वी तिळभर सुद्धा हल्ली नाही, थोडी सुद्धा वरती गेली नाही. विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं आणि मग वशिष्ठ मुनींना सांगितलं, आता तुम्ही काहीतरी लावा. वशिष्ठ मुनीने पुन्हा असणारं सांगितलं. वशिष्ठ मुनी पुन्हा म्हटले की मी असणारा पृथ्वी माते अर्धा क्षण संताच्या संगतीत घडलेल्या नामस्मरणाचं पुण्य लावतो, पृथ्वी माते थोडंसं वरी हो, असं म्हणतात. पृथ्वी माता 2 हात वरती गेले आणि शेषनागाला मोकळं केलं. तुम्हाला याचं उत्तर मिळालंच असेल बघा. म्हणून नामस्मरणामध्ये किती मोठी ताकद आहे हे महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये एवढं पुण्य झाल्यामुळं आपल्या जीवनातील असणारे जे दोष आहेत, आपल्या जीवनातील पाप आहेत ना, ते सर्व नाहीसे होतात. विठाला 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 नामस्मरणाबद्दल सांगितलं ना, नामस्मरण किती मोठं आहे. एक जणाने सांगितलं नामस्मरणापेक्षा काहीच मोठं नाही म्हटले. नामस्मरणापेक्षा काहीच मोठं नाही. नामस्मरणापेक्षा बघा संत मोठे, एक जणाने सांगितलं संत मोठे आहेत, भगवान मोठे आहेत. मग यांच्यापेक्षा सगळ्यांनी आणखी एक गुढ उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की पृथ्वी मोठी म्हटले. पृथ्वी का है की बडी, वो तो असणार शेषनाग के सिर पे खडी. म्हणे बोले शेषनाग बड़ा, शेषनाग काहे का बड़ा, वो तो भगवान शंकर के गले में पड़ा. अरे शंकर जी बड़ा, शंकर काहे का बड़ा, उसका पर्वत तो रावण ने उखाड़ा. रावण बड़ा, रावण काहे का बड़ा, उसको तो भगवान श्री राम ने एक बाण से उड़ा. फिर श्री राम बड़े, अरे राम काहे के बड़े, वो तो भगवान श्री हनुमान के हृदय में पड़े. विठाला 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 विठाला. भगवान श्री हनुमंतरायाच्या हृदयामध्ये का राहतात, त्याचं कारण खाली दिलं की त्याचं कारण असं सांगितलं की भगवान श्री हनुमंतराय सतत भगवान श्रीरामाचं भजन करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, म्हणून भगवान श्रीराम हनुमंतरायाच्या हृदयामध्ये राहतात, म्हणून हनुमंतराय मोठे. विठाला 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 म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण असावं. म्हणून महाराजांनी सांगितलं हरिमुखे म्हणा. तुम्ही एकदा त्या भगवंताचं नामस्मरण केलं, पुण्याची गणना, पुण्य मिळालं, मग तुमच्या जीवनातले दोष कसे नाहीसे झाले. महाराजांनी सांगितलं कापुराच्या वाते उजळलेल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैशी. मग हे सगळं झाल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात की असताना जो भक्त आहे तो त्याला साधूचा बोध झाला, त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण झालं, तो जो साधूच्या अंकित झाला तो असताना मोक्षाच्या सीमेवरती जाऊन शोभून दिसतो. अभंगाचं 3रं चरण. मोक्ष रेक्ष आला भाग्य विनाला, मोक्ष रेखे आला भाग्य विनाला, मोक्ष रेखे आला भाग्य विनाला, मोक्ष रेखे आला भाग्य विनाला. साधूचा अंकिला हरी भक्ती, साधूचा अंकिला हरी भक्त, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. वा. महाराजांनी सांगितलं की मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. जो साधूच्या अंकित झालाय ना
तो मोक्षाच्या सीमारेषेवर जाऊन नुसतं पोहोचत नाही ज्ञानोबराय म्हणतात, त्याला 4 प्रकारच्या मुक्ती सुद्धा मिळतात. स्वरूपता, समीपता, साहिज्यता, स्वलोपता अशा 4 प्रकारच्या मुक्ती तर मिळतात. हे सगळं कशामुळे झालं तर साधूचा अंकित झाल्यामुळे झालं म्हणतात महाराज. बघा, साधूच्या अंकित त्याच्यामुळे साधूची ताकद किती मोठी या अभंगामध्ये ज्ञानोबराय प्रत्येक ठिकाणी सांगत असताना, साधूचं जर अंकित झालं तर तुम्ही असणाऱ्या मोक्षाच्या सीमारेषेवरती जाऊन उभे राहतात. नाही तिथे शोभून दिसतात, तुम्हाला मोक्ष निश्चित मिळतो. पण कधी साधूच्या अंकित झाल्याच्या नंतर बरं का, त्याच्या अगोदर नाही. विठाला विठाला विठोबा रखुमाई विठोबार खुमाए विठोबार खुमार 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 कुंडली गवळदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. टाळी वाजवा, भजन करा. जय विठोबार कुमार. विठोबा 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 महाराजांनी सांगितलं, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूच्या संगतीत आल्यामुळे तो भाग्याने शोभून दिसतो ज्ञानोबराय म्हणतात. विठाला 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 विठाला. म्हणून असणाऱ्या संतांची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. बघा, अशा असणाऱ्या साधू संतांचा संग झाल्याच्या नंतर तुमचं आमचं जीवन उद्धारून जाऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, भगवान परमात्माच तुम्हाला आम्हाला फक्त उद्धरून नेऊ शकत नाही, तर संत सुद्धा तुम्हाला आम्हाला उद्धरून नेऊ शकतात. कारण ती याच्यासाठीच आलेले असतात ना. महाराज म्हणतात की असणारा उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा किंवा जगाच्या कल्याण उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर सावैकुंठी, आले घर सावैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी, आले घर जावैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी किंवा जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारे किंवा ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धरवया आले दीनजना. कितीतरी असणार प्रमाणात येतात ते संत याच्यासाठीच आले, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. बघा, म्हणून अशा संतांचा संग व्हावा आणि तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. संत आमचे आम्हाला असणारे संत ते देवापेक्षाही कधी आमचे संत आम्हाला मोठे वाटतात. त्याचं कारण असं आहे बघा, परमात्म्यापेक्षाही आमचे संत का मोठे वाटतात. महाराज म्हणतात ना एक ठिकाणी, ब्रह्मादिकत्यांची वंदिते पायवणे, नाम घेता वदनी दोष जाते. त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर सुद्धा दोष जातात आणि संतांचं नामस्मरण, साधूचं नामस्मरण केल्यावर सुद्धा दोष जातात. म्हणून आमचे संत आम्हाला त्या देवापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. देवते संत, देवते संत
शब्द घेतला तर तुमच्या आमच्या समोर भगीरथ नावाचा राजा उभा राहतो बघा. भगीरथ नावाच्या राजाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून कैलासातली गंगा मृत्यू लोकांमध्ये आणण्याचं काम जरी केलं असलं तरी सुद्धा आमचे संत आज त्या भगीरथ राजापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. कारण त्याचं कारण असं आहे, त्या भगीरथ राजाने आणलेली गंगा फक्त उत्तर भारतामध्ये वाहण्याचं काम करते, परंतु आमच्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांची ज्ञानरूपी गंगा संपूर्ण जगभर वाहण्याचं काम करते. म्हणून आमचे संत आम्हाला त्या देवापेक्षाही मोठे वाहतात. ज्ञानोबा म्हणतात जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले. आमचे संत आम्हाला असणार त्या भगीरथ राजापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला त्या कर्णापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. कर्ण जरी उदार असला, नामदेव महाराज म्हणतात ना, कर्ण ऐसा वीर झुंजार उदार. अहो कर्णासारखा उदार आतापर्यंत झाला नाही म्हणतात. अहो पावसाळ्याच्या दिवसामध्ये चंदनाचा पलंग दान करणारा कर्ण जरी असला किंवा आपल्या मित्राचे दागिने, आपल्या मित्राच्या पत्नीचे दागिने दान करणारा जरी कर्ण असला तरी कर्णाने दान केलं ते विनाशी स्वरूपाचं दान केलं. पण आमचे संत दान देत असताना अविनाशी स्वरूपाचं दान देतात. म्हणून आमचे संत आम्हाला त्या कर्णापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतात. विडाला 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 महाराज म्हणतात ना की असणारा संत उदार उदार भरले अनंत भांडार. म्हणून आमचे संत त्या आम्हाला कर्णापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला त्या कुबेरापेक्षाही धनवान वाटतात. त्याचं कारण असं आहे, कुबेराकडे एवढी जरी 18 भाग संपत्ती असली तरी सुद्धा त्या कुबेराची संपत्ती असणाऱ्या नाश पावणारी संपत्ती आहे, विनाशी स्वरूपाची संपत्ती आहे. परंतु आमच्या संतांची संपत्ती म्हणजे अविनाशी स्वरूपाची संपत्ती. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू तुकोबरा म्हणतात. म्हणून आमचे संत आम्हाला त्या कुबेरापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला त्या असणारं सूर्यापेक्षा सुद्धा तेजस्वी वाटतात. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा म्हणतात की तो सूर्य असणारा ताप देणार आहे बघा. मार्तंड जे तापहीन, तो सूर्य ताप देणार आहे, परंतु आमचे संत तापहीन करणारे आहेत. म्हणून आमचे संत आम्हाला त्या सूर्यापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला त्या चंद्रापेक्षाही शीतल वाटतात. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा म्हणतात चंद्र जरी शीतलता प्रदान करणारा असला तरी सुद्धा त्या चंद्राला डाग आहे. ज्ञानोबा म्हणतात चंद्रमे जे आलांछन, त्या चंद्राला डाग आहे, परंतु आमच्या संतांचं जीवन हे निष्कलंकी स्वरूपाचं आहे. म्हणून आमचे संत त्या चंद्रापेक्षाही आम्हाला श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला भक्तीमध्ये हनुमंतरायापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस हनुमंतरायासमोर असणारा नातेपूत माळशिरस मध्ये भगवान श्री तुकोबराय हनुमंतरायासमोर भजन करत असताना हनुमंतराय झोपी गेलेत बघा तिथं, परंतु तुकोबराय भजन करत असताना रात्रभर तुकोबरायांनी भजन केलं. म्हणून आमचे संत आम्हाला भक्तीमध्ये हनुमंतरायापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला असणारा त्या भगवान पांडुरंगापेक्षा सुद्धा बलवान वाटतात. त्याचं कारण असं आहे, तुकोबराय म्हणतात बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, नाताळीला हा संसार केला षड उर्मीचा मार. म्हणून आमचे संत आम्हाला देवापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. आमचे संत आम्हाला त्या गंगेपेक्षा सुद्धा पवित्र वाटतात. त्याचं कारण असं आहे, ती गंगा जरी संपूर्ण जगाचं पाप धुणारी असली, ते गंगा जरी संपूर्ण जगाचं पाप नाहीस करणारी असली तरी सुद्धा ती गंगा आमच्या संतांच्या चरणाची अपेक्षा करते. म्हणून आमचे संत आम्हाला त्या गंगेच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतात. विठाला 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 विठाला. बघा ज्या वेळेस ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेसाठी निघाले, तीर्थयात्रेला काशी विश्वेश्वरामध्ये गेले. काशी विश्वेश्वरामध्ये गेल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात की माझ्या डोळ्याने पाहिलेला प्रसंग आहे. स्वतः काशी विश्वनाथ भगवान श्री बाहेर आले, मंदिरातून बाहेर आले, त्यांनी ज्ञानोबरायांचा हात धरला. श्री नामदेव महाराज म्हणतात ना, आणि असणार गंगेवरती गेले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, दोघे बोलत चालत सवे गेले गंगे आत. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगामाई, नामा मने सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. म्हणून आमचे संत आम्हाला त्या देवापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. विठाला 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 विठाला.
म्हणतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावा बरं का. साधूचा अंकीला हरिभक्त, आणि अशा असणाऱ्या साधूच्या अंकीला तुम्ही अंकित जर झाले, हरिभक्त झाले, तर त्याला मोक्ष मिळतो म्हणतात ज्ञानोबराय. बरं ठीक आहे ज्ञानोबराय, आम्हाला हे सगळं कळलं. साधूचा बोध झाला म्हणजे ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत बघा. ज्ञानोबराय म्हणतात की अर्जुना तया नाव ज्ञान येन प्रपंच हे विज्ञान, तिथ सत्य बुद्धी ही अज्ञान ही जाण. ज्ञानोबराय ज्ञानाचे 3 प्रकार सांगतात की ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. तसं ज्ञानाचे 18 लक्षणं असणार गीतेमध्ये सांगितले बघा. विठाल विठाल 18 लक्षणं सांगत असताना गीताकार ज्ञानाचं लक्षण सांगतात. अमानित्व, मदंबित्व, महिंसा, शार्तीर, आर्जवम, आचार्य, उपासनम, शौचम, स्थैर्यमात्म, विनिग्रहम, इंद्रियार्थेषु वैराग्य, मनहंकार एवच, जन्म मृत्यू, जरा व्याधी, दुःख, दोषा दर्शनम. असे 18 प्रकार ज्ञानोबरायांनी ज्ञानाचे सांगितले. असं असणारं ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान किंवा उपदेश असंही म्हणतात त्याला. असा असणारा साधूचा जीव तुमच्या आमच्या जीवनामध्ये एकदा बोध झाला, तुम्हाला आम्हाला ज्ञान झालं की तो असणारा त्याचा देहाचा अभिमान, तो स्वतः असणारा नाश पावतो. तो असणारा कापुराच्या वातीप्रमाणे असताना ज्ञानोबराने दुसरा दृष्टांत दिला. कापुराच्या वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात तो मोक्षाच्या सीमारेषेवर असणारा शोभून दिसतो. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. आणि अशा असणारा सर्व गुण संपन्न झालेला साधू, असा असणारा सर्व गुण संपन्न संत, असा असणारा सज्जन, आणि त्या सज्जनाची ज्ञानोबराय म्हणतात की मला गोडी आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानदेव कोणी संगती सजनी, ज्ञानदेव गोडी 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 संगती सजनी. हरि दिसे जनी बनी आत्मतत्वे, हरि दिसे जनी बनी आत्मतत्वे, आत्मतत्वे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरि जनी बनी आत्मतत्वे, हरि दिस जनी बनी आत्मतत्वे, हरि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात अशा असणाऱ्या संतांची संगतीची मला गोडी आहे बघा. ज्ञानदेवा गोडे संगती सज्जने. आणि अशा असणाऱ्या संतांची संगती माझ्या जीवनामध्ये आल्याच्यामुळं किंवा तुमच्याही जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर हरी दिशे जनी वणी आत्मतत्वे, सर्व ठिकाणी तुम्हाला परमात्मा, सर्व ठिकाणी तुम्हाला देव नक्कीच दिसणार आहे बघा. तुमचं आमचं जीवन सुद्धा असं व्हावं, पण असं जीवन होण्याकरिता साधूचा बोध व्हावा लागतो. साधूची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडावी लागते बघा मायबाप. साधूचा बोध का व्हावा लागतो त्याचं कारण असं आहे की या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला जर कोण तरुण येत असेल, तुमचं आमच्या जीवनाचं कोण कल्याण करणार असेल तर ते साधू आहेत बघा. जसं
मडकं घडवण्यासाठी कुंभार लागतो, सोन्याचा दागिना घडवण्यासाठी सोनार लागतो, तसं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करण्याकरता संतांशिवाय पर्याय नाही बघा. विठाला विठाला म्हणून साधूची संगत तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची. त्याचं कारण असं त्रिकाळ ज्ञानी संत आहेत बघा. संतांनी तुमचं आमचं भविष्य सांगून ठेवलेलं आहे. त्यांना भविष्य तुमचं आमचं कळतं. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. हा काय 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 दादा दुरीले माझा देश, शकून सांगावया आले कलियुगाचं साधू संत तुमचं आमचं भविष्य सांगून ठेवतात की तरुणांनो अरे येणारा काळ हा खूप वाईट असणार आहे रे. अरे सुरुवात थोडीशी झाली बघा, थोडस लक्ष देऊन ऐका. झालंय आपलं कीर्तन, लक्ष देऊन ऐका की असणार येणारा काळ खूप वाईट असेल. महाराज सांगतात तुमचं आमचं भविष्य बघा. संत सांगतात की येणारा काळ कसा असेल की असणार काय काय दादा धुरिले माझा देश, शकून सांगावया आलो कलियुगा. असं पृथ्वीवरती दादा थोर विपरीत होईल. बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल. 6 वर्षाची नारी गरिबीन होईल. मोठमोठाले पर्वत उडतील म्हटले आणि ते तुमचा आमचा नायनाट करतील, तुमचा आमचा नाश करतील. 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल म्हणजे नवरा करून द्या म्हणेल आणि 6 वर्षाची मुलगी गरोदर राहील. किती असणारी परिस्थिती बिकट होईल. म्हणून पोरांनो कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रतारा सोडून हिंडतील नारी घरोघरी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी. महाराज म्हणतात की येणार भविष्य खूप वाईट आहे रे पोरांनो. असणार कलियुग हे असं आहे की तुमची पत्नी तर तुम्हाला सोडून जाईल याच्यात नवल नाही. मुलगा बापाला माघारी बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि आता घडतंय बघा. आजकालची पिढी एवढी बरबाद होत चालली आहे, बिघडत चालली आहे बघा. तरुण जास्त तरुण आहेत ना सध्या. म्हणून तर सांगितलं ना तरुणांनो आहेत तरुण तवर घ्या परमार्थ करून. एक दिवस तुम्ही जातान मरून, मग वरून पाहतान वरून बघा. म्हणून असणार परमार्थ करून घ्या. तुमचा जीवनाचा काळ येणारा वाईट आहे पण तरुण आजकालच्या ऐकायला तयार नाहीत बघा. तरुणांनी आपल्या जे शरीर आहे त्याचा नाश करायला सुरू केले, व्यसनच करायला सुरुवात केले. अरे व्यसन काय करता? अरे व्यसन करण्यासाठी खरी ताकद लागत नाही, निर्व्यसनी राहण्यासाठी जी ताकद लागते ना ती जगाच्या पाठीवर कशातच नाही. विठाला विठाला. म्हणून तरुणांना सांगणे बघा, एखादा बैल असतो ना, तो बैल जर आपल्या घरी आणला ना, तो बैल सगळ्या गावाला मारत असतो. पण तो बैल जर आपल्या बापाने जर बांधाला चरायला सोडला ना, तो बैल जर दुसऱ्याच्या बांधाला गेला तर आपल्या बापाने फक्त सरजा सर म्हणू द्या, तो बैल एका क्षणामध्ये महाग फिरतो. पण आजकालची परिस्थिती एवढी वाईट आहे. 25 वर्ष घरात सांभाळायला बैल मात्र आजकाल बापाला माघारी बोलायला लागलाय. विठाला विठाला तरुणांनो म्हणून सांगत होतो, तरुणांनो गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ घाला. माळ का घालायची, गंध का लावायचा? कारण तुकोबराय म्हणतात ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे तुळशी माळ, कापिजे कळीकाळ तया भेणे. अहो गळ्या पवित्र असणारी तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर असणार तुमच्या जीवनाचं कल्याणाचं, असणार आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीतरी किलोचं सोनं अंगामध्ये घाला पण कितीतरी चोरांची नजर तुमच्यावरती असेल, पण 10 रुपयाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून बघा, त्या पांडुरंग परमात्म्याचं लक्ष तुमच्यावरती आयुष्यभर असेल बघा. विठाला विठाला. म्हणून अशा असणाऱ्या एकदा तरी भगवंताचं नामस्मरण करत चला, पवित्र अशी तुळशीची माळ धारण करत चला आणि अशा असणाऱ्या साधूच्या संगतीमध्ये येत चला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की अशा साधूची संगती तुमच्या जीवनात घडावी. माझ्या जीवनात घडली म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झाला. एवढं बोलतो आणि याच ठिकाणी अभंगाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज तुकाराम तुकाराम ताली वाजवा, भजन करा, भजन करा. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की बोलिले कुरे वेडे वापुडे क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या आपला क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज